अवचा विषय हरी हरी या शब्दाच्या खाली अंडरलाईन कारण कीर्तन फक्त बाबा धोतर घालणं, नेहरू घालणं, फेटा बांधणं, कंबळ याला कीर्तन म्हणता येणार नाही. खरं कीर्तन जर कोणतं असेल तर त्याचं नाव आहे नामस्मरण कीर्तन. हरीचे गुणानुवाद गायचे एक वाक्य म्हणून काही प्रमाण निंदा अथवा स्तुती करावी देवाची कीर्ती मान्यवाची गाऊ नये याला म्हणायचं कीर्तन. तुमचा विषय हरी झाला, हरी कीर्तन तुमचा विषय झाला. सज्जन हो माय बाप प्रमाणित भात कवण्याचे विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता. आता माता पिता कोणाला आवडू नये, कोणाला धन आवडू नये तो सांगायला आजचा विषय नाही. कारण गुरुजी वाक्य सांगायचे ज्यावेळेस चातुर्मासाला आम्ही थांबायचो आणि राहण्याकरता बोधले बाबांच्या फडावरती असा जिवंत करून घेतले. बाबांच्या मुखामधून ऐकलेलं वाक्य आहे ऋषी बाबांच्या मुखामधून एक ऐकलेलं वाक्य आहे. ही जी गादी आहे ना, ही गादी अतिशय पवित्र आहे, ही गादी अतिशय श्रेष्ठ आहे. महर्षी नारदांची गादी आहे आणि या गादी बघतो बाबांच्या मुखातलं वाक्य बाबांचा या गादीवरती उभं राहिल्याच्या नंतर, त्या सिंहासनावरती बसल्याच्या नंतर वक्ता कोणी असू द्या, ऐकताय ना, वक्ता कोणी असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, वयानं अधिकारानं अथवा वजनानं इथं उभं राहणाऱ्या वक्त्याने काही नियम सांभाळायचे असतात. काय नियम सांभाळायचे असतात? इथं उभं राहिल्याच्या नंतर पांचट गोष्टी बोलायच्या नसतात. किंबहुना कमरे खालच्या अवयवांची जोड नसतात. इथं उभं राहिल्याच्या नंतर, बसल्याच्या नंतर कमरे खालील अवयवांची जोड नसावे. इथं उभं राहिल्याच्या नंतर संसारातला थापा नसावे. किंवा महाराज संसार का नसावा सांगणारा पेक्षा चांगला संसार, चांगला प्रपंच बसलेले लोक करतात. म्हणून इथं उभं राहिल्याच्या नंतर प्रपंच सांगायचं नाही. इथं उभं राहिल्याच्या नंतर राजा राणीच्या गोष्टी सांगायच्या नाही. इथं उभं राहिल्याच्या नंतर दंतकथा सांगायच्या नाही. इथं उभं राहिल्याच्या नंतर फक्त निंदा अथवा स्तुती करावी देवाची. याला खरं म्हणायचं हरी कीर्तन. आणि नारायण म्हणतात अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरी कीर्तन. विठ्ठल म्हटलं महाराज सद्गुरूवरती केलं पाहिजे. तिसरं प्रेम सद्गुरूने दाखवून दिलेला भगवंतावरती आपण प्रेम केलं पाहिजे. विठ्ठल आणि नारायण महाराज म्हणतात हे सगळं आमच्या जीवनामध्ये उतरलं, हे सगळं आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुकरण केलं. म्हटले महाराज एक सेवक धावत गेला, साधक धावत गेला. का हो श्री नारायण महाराज, तुम्ही एवढं आतापर्यंत आम्हाला सांगितलं, म्हटले हे सगळं सांगितलं, मग सांगा ना आम्हाला तुमची परंपरा नेमकी कशी आहे. म्हटले आतापर्यंत सांगितलं तशी. काय म्हटले आमची परंपरा? म्हटले आम्ही आता नाही, जेवढे जेवढे अवतार धरले सोपन महाराज त्या प्रत्येक अवतारामध्ये आम्ही देवासोबत होतो. जेवढी जेवढी देवाची अवतार झाली, देवांच्या बरोबर आम्ही सुद्धा काय केले, जे जे झाले अवतार तुका म्हटली हीच आमची परंपरा आहे. हो म्हणून विनवी विष्णुदास नारा आतापर्यंत सांगितली आईशी आमची परंपरा. आता ऐका अभंगाचा सरळ सरळ भावार्थ का सांगितला. अजून मी अभंग सोडली ही माझी प्रस्ताव नाही, कारण माझं पटांगण बाबा जरा मोठं आहे. मी पहिल्या प्रवचनात सांगितलं होतं मला आमच्या भागावरच्या भागात महाराज ब्रेक फेल म्हणतात, कारण माझ्या गाडीला ब्रेक नाही.
त्याच्यामुळे टाइम नसल्यावर सांगायचं शिवरावनी सांगितलं फक्त तुमच्याकडे 60 मिनिटं. किती? 60 मिनिटं. म्हटले काय सांगायचं ते सांगा, फक्त 60 मिनिटाच्या पुढे जाऊ. आणि यांचं वाक्य ऐकल्याच्या नंतर आमच्या मामांची आठवण झाली. आमचे मामा सांगायचे, स्वप्नील अरे तुला काय गाडी पळवायची तेवढी पळव, काय तुझ्यात बसती असेल तेवढी गाडी पळव, फक्त 40च्या वर काटा गेला नाही. सचिन भजनाचे स्वर त्या उद्धवाच्या कानावरती इतर गोष्टी पूर्ण होते 5 मिनिटांमध्ये. कारण सेविकेकांनी सांगितलेले का ते होतं पण असं भजन सुरू झालं. भजनाचा इतका मोठा परिणाम झाला माझ्यावर. एखादी गोड उंच असेल ना, भगवान श्री कृष्ण परमात्म्यासोबत उंच रूप परिधान करावे आणि तिच्यासोबत नृत्य करावं. एखादी गोड ठिगणी असेल, भगवंतानं छोटं रूप घ्यावं, तिच्यासोबत नृत्य करावं. एखादी गोळण सावळी असेल, भगवंतानं सावळं व्हावं, तिच्यासोबत नृत्य करावं. एखादी गोळण अशी असेल, तसं भगवंतानं व्हावं आणि तसं नृत्य करावं आणि सांगू. त्या उद्धवाने हे दृश्य पाहिलं, चकित झाला, रमून गेला आणि भजन थांबलं. भजन थांबल्यावर तो घाईला पळत गेला आणि राधा राणीच्या चरणावरती लोटांगण सांगतो तुम्हाला धार्मिक असं. राधा राणीच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि राधा राणीचं शिष्य तो उद्धवानं पत्करलं. मला सांगा, ज्ञान श्रेष्ठ आहे का भक्ती श्रेष्ठ आहे? ज्ञान कुठं झुकलं जातं? ज्ञान भक्तीच्या चरणावरती झुकलं जातं. का? नारायण महाराज म्हणतात की प्रेम, तो आनंद, ते सुख आमच्या आयुष्यामध्ये आलं का? तर त्या संतांचं, वारकऱ्यांचं सानिध्य माझ्या आयुष्यामध्ये भेटलं. हो, संत संगती निरंतर, प्रेम धन हे भंडार. का हो महाराज, ही तुमची परंपरा आहे का? म्हटले हो माता, हीच आमची परंपरा आहे. अभंगाची शेवट. विष्णुदास
मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो का तर पोटाला कुठं जागाच कमी पडत होती. हो आणि एक वाक्य सांगू का आगाऊ देणारे जेवढे उदार होते तेवढे बनवणारे सुद्धा सात्विक होते म्हणून ऋषी भाऊ करते त्या कार्य. तुम्ही म्हणाल महाराज का कधी कधी आम्ही सप्त्याला जातो महाराज. सप्त्याला गेल्याच्या नंतर सेवेच्या अगोदर मी पहिला प्रश्न विचारतो कुठं जेवायचे. ते म्हटले का महाराज पंक्तीत किंवा घरी घर माळकरी आहे का नाहीतर आचार्य माळकरी आहे का. पंक्तीत बसवा मी पंक्तीत बसायला तयार आहे पण आचार्याच्या गळ्यात माळा आहे का. आणि म्हणून फेटा बांधून झाल्यावर मी पहिला आचार्य चेक करायला गेलो होतो. म्हटलं तर सांगायचं म्हटलं पाहिजे का नाही पण एक गोष्ट पाहायला भेटली नुसते आचार्यच माळकरी नाही त्यांच्या हाताखालचे सगळे माळकरी आहेत म्हणे म्हणून पवित्र त्या अण्णाहरी चिंतन भजन सर्व अन्नदात्यांना धन्यवाद देतो. त्यामध्ये आमचे चोपदार बाबा त्यापासून तर इकडे आमचे फोटो शूटिंग करतात व्हिडिओ काढतात. तुमच्या सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. डोके साहेब तुम्ही दोघं आलात पण पाठीमागे राहिलात उशिरा दिसलात आणि ज्यांनी माझा बसलेला आवाज तुमच्यापर्यंत स्पष्ट पोहोचवण्याचं काम केलं नाहीतर मी माईक सोडून बोललो तर माझा आवाज तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. म्हणून आमचे अक्षय दादाला एकदा धन्यवाद देतो. हो आणि त्याचप्रमाणे आता सगळेच प्रत्येकाचं नाव घेणं उचित आहे पण वेळ नाही आपल्याकडं आणि म्हणून मुंबईवरून आलेले आमचे सर्व वारीमध्ये चालले आमचे काकडे महाराज असतील पुन्हा गणेश महाराज आहेत भाईक महाराज आहेत ढोले महाराज आहेत मुंबईच्या परिसरात तिकडे घाट उतरून गेलो काही सगळे मंडळी असतात. आपण तिथं जायचं आणि भाईक महाराजांची गाडी घेऊन जायचं म्हणजे सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो. 2-2 मृदंग वादक आहेत. महाराज तुम्हाला देखील धन्यवाद देतो आणि माझ्या झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देत असताना माझी झालेली सेवा सद्गुरू श्री जानकीदास महाराजांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. माझे गुरुवर्य डॉक्टर जयवंत महाराज बोधले बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. त्या संस्थेमध्ये शिकलो सद्गुरू जोग महाराज संस्थान आळंदी सद्गुरू जोग महाराज असतील मारुती कुरेकर बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आपल्या भागाचं वैभव आपल्या भागाचं ओशन स्वानंद सुगणेवासी वैकुंठवासी गुरुवारी कोंढाजी बाबा डेरे सात बाबा एकराजी बाबा कुंभार असतील किंवा संतवीर रामदास बाबा मनसुख असतील आमचे आजोबा हरिभक्तपरम वैकुंठवासी लक्ष्मण महाराज दातकेळे असतील आमचे पंजोबा हरिभक्तपरम भाऊसाहेब महाराज दातकेळे असतील बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. माझ्या वडिलाची मिरासिका देवा आमची 4थी पिढी आहे महाराज आतापर्यंत बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण वेळा विठ्ठल जय जय छत्रपती शिवाजी महाराज रामचंद्र भगवान भक्तजन होती गोळा पंढरीच्या वारीला
धावला तू विठ्ठला, भक्तांच्या या रक्षणाला धावला तू विठ्ठला, संत नाम देवा संग जेवला तू विठ्ठला, संत नाम देवा संग जेवला तू विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. गोपाळपुरी जनाईसाठी गेला शिवा विठ्ठला, गोपाळपुरी जनाईसाठी गेला शिवा विठ्ठला, जनाई सवे दळण तू दळले बा विठ्ठला, जनाई सवे दळण तू दळिले बा विठ्ठला, ओव्या ऐकून जनाईच्या दंगलासी विठ्ठला, उभ्या ऐकून जनाईच्या दंगलासी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला. अलंकार विसरून या गेला शिवा विठ्ठला, अलंकार विसरून या गेला शिवा विठ्ठला, चोरीचा तो आळजणीवर आणीला बा विठ्ठला, चोरीचा तो आळजणीवर आणीला बा विठ्ठला, सुळावरी देता धावून या गेला शिवा विठ्ठला, सुरावरी देता धावून या गेला शिवा विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. आषाढीच्या एकादशीला दिंडी चालली पंढरीला, आषाढीच्या एकादशीला दिंडी चालली पंढरीला, सखुबाई बोले सासूबाईला जाऊ चला पंढरीला, सखुबाई बोले सासूबाईला जाऊ चला पंढरीला, सासूबाईला रागाला बांधून ठेवले खांबाला, सासूबाईला रागाला बांधून ठेवले खांबाला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. सखुबाईची भक्ती पाहुनी संकट पडले विठोबाला, सखुबाईची भक्ती पाहुनी संकट पडले विठोबाला, रूप घेऊनी सखुबाईचे श्रीहरी तेथे आला, रूप घेऊनी सखुबाईचे श्रीहरी तेथे आला, पांडुरंगाने बांधून घेतले मोकळे केले सखुबाईला, पांडुरंगाने बांधून घेतले मोकळे केले सखुबाईला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला. आषाढीच्या एकादशीला दिंडी चालली पंढरीला, आषाढीच्या एकादशीला दिंडी चालली पंढरीला, सखुबाई बोले सासूबाईला जाऊ चला पंढरीला, सखुबाई बोले सासूबाईला जाऊ चला पंढरीला, सासूबाईला रागाला बांधून ठेवले खांबाला, सासूबाईला रागाला बांधून ठेवले खांबाला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला.
संकट पडले विठोबाला सखुबाईची भक्ती पाहुनी संकट पडले विठोबाला रूप घेऊनी सखुबाईचे श्रीहरी तेथे आला घेऊनी सखुबाईचे श्रीहरी तेथे आला पांडुरंगाने बांधून घेतले मोकळे केले सखुबाईला पांडुरंगाने बांधून घेतले मोकळे केले सखुबाईला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल